आज मी पुन्हा एकदा लेट झाली आणि मी एका अनोळखी मुलाकडून लिफ्ट मागितली आणि त्यांनी लिटरली माझी ट्रेन मिस नाही व्हावी म्हणून मला 2 मिनिटात स्टेशनला पोहोचवले. आज आहे 26 जानेवारी. माझा आणि सपनाचा सीएसटी ला जायचा प्लॅन होता आणि मला माझी ट्रेन मिळाली. तर आम्ही उतरलोय सीएसटी ला आणि इथे आल्यावर आम्हाला कळतंय की झेंडावंदन ऑलरेडी झालेले, म्हणून मग आम्ही फोटोज काढायला लागलो. पण इथे इतकी गर्दी होती ना की एक फोटो नाही चांगला आलाय. एका मुलाला मी ढकलून दिला कारण की तो माझ्या फोटो मध्ये येत होता. हम आपको गोरे लोग दिखाते, गोरी मैम भी है. मग इथे खूप सारी बकचोदी केल्यानंतरून आम्ही चालत चालत पोहोचलोय मरीन्सला आणि मरीन्सला आल्यावरती कळालं की इथे तर एक मोठा मॅटर झालेला आहे. मुलगा मोठ्या बापाचा दिसत होता, जामच तोंड चालवत होता, पण खूप वेळ मॅटर चालू होता आणि आम्हाला कंटाळा आला. अक्षरशः मग आम्ही आमच्यावर फोकस केला आणि मागून गेले बायकर्स. इतका खतरनाक आवाज होता की आम्ही बस त्यांनाच बघत राहिलो. खूप बकचोदी केल्यानंतरून कुत्र्यासारखं हसल्यावर इज्जतचा भाजीपाला करून भूक लागली तर भूक जिरवायला ऑब्व्हियसली सीएसटी ला खाऊ गल्ली एक ऑप्शन आहे आणि आम्हाला त्याचा रस्ता नाही माहित, म्हणून मग गप्पा मारत मारत निघालो आणि रस्ता भटकलो. रस्त्यात एक माऊ भेटली, तिला थोडासा लाड केला. 2 बुक स्टॉल भेटले जिथे मला एकच पुस्तक विचारायचं होतं, निळावंती, जे की मला तिथे दोन्ही बुक स्टॉल वरती नाही भेटलेलं. मग पुढे जाऊन आम्हाला दिसलं की एका ठिकाणी झेंडावंदन झालेलं नाही, तर तिकडे म्युझिक एन्जॉय करत थांबलोच होतो. तर आम्हाला कळलं ते त्यांच्या प्रमुख पाहुण्याची वाट बघतायत आणि या पद्धतीने आम्ही भुकेने इथे मरून जाऊ म्हणून आम्ही निघालो रस्ता विचारत विचारत खाऊ गल्ली शोधायला. आणि लिटरली 1 तास चालल्यानंतरून आम्हाला आमची खाऊ गल्ली मिळालीये. मग आम्ही दोघींनी सँडविच ऑर्डर केलाय. सीएसटी स्टेशनला पोहोचलो. टिटवाळा आल्यावरती उतरलो. माझ्यासोबत माझ्या घरी सपना पण येतीये. पोचलो आम्ही, बस झोप आता, नाही तर कान पण पुढे